15 दिवसाचा फाउंडेशन कोर्स आपण स्टार्ट केलेला आहे. फाउंडेशन कोर्स इन कम्प्युटर अँड इट्स ऍप्लिकेशन. त्याचा दुसरा दिवस आज चालू आहे. याच्यासाठी तुम्हाला मी कालच सांगितलं आहे, अटेंडन्स खूप महत्वाचे आहे. खूप कमी विद्यार्थी अटेंड दिसत आहेत मला. तर ते तसं होऊ देऊ नका. आपल्या मित्रमैत्रिणींना कळवा की हे लवकरात लवकर त्यांना अटेंड करायला सांगा. चे लेक्चर आपण स्टार्ट करू. थोडीशी गडबड असल्यामुळे, थोडी धावपळ कार्यक्रम असल्यामुळे आजची लेक्चर स्टार्ट होण्यासाठी थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आजच्या लेक्चरसाठी रिसोर्स पर्सन तर ठीक आहे, करतो मी सुरू. ओके ओके, चालेल सर, थँक्यू. ओके. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, जर तुम्हाला ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लॅरिटी काही अडचण येत असेल तर तुम्ही क्वेश्चन अँड आन्सर सेशन मध्ये तुम्ही त्याचे डिटेल्स टाकू शकता. ठीक आहे, स्क्रीन दिसतंय सर? हो सर, दिसतंय. येस, ओके. सो या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जनरल इंट्रोडक्शन वगैरे बघितलेलं आहे कम्प्युटर संदर्भातलं. तर आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की कम्प्युटरचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं आहे आणि ते कशा पद्धतीने काम करतं. तुमचं लेक्चर याच्यावरच घेऊ. तुमच्याकडे आणि फोन आहे? हो, काढा बरं, ऑनलाईन लेक्चर करू आपण. काय आढाव सर? हो सर, सॉरी, माईक चालू राहिला, सॉरी, करतो. हा, तर यामध्ये आता स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर हे जाणून घ्यायची गरज काय आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला अडचणी येत असतात कम्प्युटरच्या वायरिंग संदर्भात. कुठली वायर कोणत्या ठिकाणी जोडायची, त्याचे सॉकेट्स कुठे असतात आणि कम्प्युटर कसं काम करतं, कारण ते जर माहीत असेल तर त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. तर सुरुवात आपण करणार आहोत. कम्प्युटर, जसं मी काल सांगितलं की स्क्रीनवरती दिसणारा हा जो पोर्शन आहे, या पोर्शनला म्हटलं जातं मॉनिटर. हे क्वेश्चन्स तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारले जातात. सो याला म्हटलं जातं मॉनिटर. त्याच्या डाव्या बाजूला इथे जो आहे डेल नावाचा, तर त्याला म्हटलं जातं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये कम्प्युटरच्या सगळ्या प्रोसेसेस ह्या काम करत असतात आणि स्क्रीनवरती तुम्हाला त्याचे रिझल्ट हे बघायला मिळत असतात. त्यानंतर कीबोर्ड आहे. या कीबोर्ड वरती तुम्ही त्याला इनपुट्स देत असतात. इनपुट्स म्हणजे ज्या काही कमांड द्यायच्या तर तुम्हाला या कीबोर्डच्या माध्यमातून द्यायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे माऊस. सो माऊसच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीनवरती दिसणारे ऑप्शन्स हे सिलेक्ट करू शकतात. आता यानंतर नेक्स्ट जे काही आहे कीबोर्ड आणि माऊस हा सीपीयू ला कनेक्टेड असतो आणि सीपीयू थ्रू तुम्हाला जे काही रिझल्ट दिसतात ते स्क्रीनवरती दिसत असतात. आता जनरली कम्प्युटरचं जर स्ट्रक्चर बघितलं तर कम्प्युटरच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचे असतात हार्डवेअर. जे हार्डवेअर म्हणजे काय तर त्या संदर्भातली माहिती आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये जाणून घेणारच आहोत. त्यानंतर त्यामध्ये असते ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की ज्याच्यावरती तुमचं कम्प्युटर हे काम करत असतं आणि त्यानंतर त्या ऑपरेटिंग सिस्टीम नुसार तुमच्या कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल असतात. सो आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला फरक काय तो आपण जाणून घेणार आहोत. आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर की जे तुम्ही डेली रुटीन मध्ये यूज करतात. फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड, मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवर पॉइंट, त्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, हे जे आहेत हे सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत ज्याच्या माध्यमातून आपण त्याचे वेगवेगळे फीचर्स हे एन्जॉय करत असतो कम्प्युटरवरती. म्हणजेच कम्प्युटरच्या स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतात तर ते सगळे असतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणत्या कम्प्युटरला कोणते असावेत यासाठी तुम्हाला त्या कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम माहीत असणं आवश्यक आहे. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय की कुठलंही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आपल्याला जर कम्प्युटरमध्ये रन करायचं असेल तर ते रनिंग जे आहे त्या ऍप्लिकेशनचं हे सिस्टीम बेस असतं. तर यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. हा सिम्बॉल, फर्स्ट सिम्बॉल जर तुम्ही बघितला हा विंडोजचा सिम्बॉल आहे. या विंडोज ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती रेग्युलर कम्प्युटरची आहे. ऍपलचे जर तुमचे कम्प्युटर्स असतील तर त्यामध्ये मॅक ओएस ही ऑपरेटिंग सिस्टीम असते. मोबाईल असतील तर मोबाईलमध्ये तुमच्या अँड्रॉइड ही सिस्टीम असते
आणि अदर एक सिस्टीम आहे जिला लिनक्स या नावाने ओळखलं जातं. आता या ऑपरेटिंग सिस्टम नुसारच ऍप्लिकेशन्स हे काम करत असतात. सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळेला आपल्या कम्प्युटरमध्ये आपण एखादं सॉफ्टवेअर आपल्या डिपार्टमेंटला एखाद्या टीचरने सांगितलं किंवा मित्राने सांगितलं आणि आपण आपल्या कम्प्युटरवर त्याला इन्स्टॉल करायचा प्रयत्न केला, तर इन्स्टॉल करत असताना आपल्याला तो एरर दाखवतो. तर एरर हा सांगतो की युअर ऑपरेटिंग सिस्टीम डज नॉट सपोर्ट दिस ऍप्लिकेशन. म्हणजे काय, तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ह्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला सपोर्ट करत नाही. याच्या मागचं कारण असं की तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कुठली, त्याच्या प्रोग्राम, त्या लँग्वेजच्याच प्रोग्रामने तो तिथे बनलेला असला पाहिजे, त्याची कॉम्पॅटेबिलिटी तिथे असली पाहिजे. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर एक रस्ता असेल की तो रस्ता जर शहरी भागातला असेल तर त्या शहरी भागात कुठल्याही कार ह्या रन होऊ शकतात, आणि हेच जर आपण ग्रामीण भागाकडे नेलं तर तिथे आपण तीच कार, मर्सिडीज सारखी कार जर रन करायचा प्रयत्न केला तर तिला येणाऱ्या अडचणी या जास्त येत असतात. सो अशा प्रकारे तुम्ही याला समजू शकता. सो ऑपरेटिंग सिस्टीम नुसारच ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल होतात. कसे इन्स्टॉल करायचे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणारच आहोत. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की ऑपरेटिंग सिस्टीम वरच पूर्ण कम्प्युटरच्या ऍप्लिकेशन्स तुम्ही एन्जॉय करू शकतात. म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला ओएस या नावाने ओळखलं जातं, तर ती सगळ्यात महत्वाची सिस्टीम असते कम्प्युटरमध्ये. आणि लास्ट आहे हार्डवेअर. सो हार्डवेअर म्हणजे काय की कम्प्युटर ज्या पार्ट्सने बनलेला आहे, त्या कम्प्युटरमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रोसेसर एक युनिट असतो. सो प्रोसेसर मध्ये कोर i3, i5, i9 वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स हे कंपनीनुसार येत असतात. हे सगळे हार्डवेअर आहेत. सो हार्डवेअर याचा अर्थ जे हार्ड पार्ट्स आहेत कम्प्युटरचे, तर ते तुम्ही कन्सिडर करू शकतात. सो त्याच्यामध्ये प्रोसेसर येतो, मॉनिटर पण हा त्यातला एक भाग आहे, कीबोर्ड आणि माऊस हाही त्याच्यातला भाग आहे, एस हा पॉवर प्लग जिथून असतो तिथे एस विथ फॅन असतो. सो तो तुम्ही बघू शकता. रॅम ही एक हार्डवेअर आहे त्यातलं. सो रॅम कशासाठी आवश्यक असते तर कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये सुरू होणारं ऍप, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, कुठल्याही कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण एखादं ऍप सुरू करतो तर रॅम मध्ये येऊन ते काम करत असतं. म्हणजे एक अशी स्पेस की ज्या स्पेसमध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर येतं आणि त्यानंतर ते ओपन होतं. बऱ्याच वेळेला आपले कम्प्युटर हँग व्हायची एक प्रथा आहे, प्रत्येकाला परिचित असेल. सो आपले कम्प्युटर जे हँग होतात ते फक्त रॅम कमी असल्यामुळे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी ज्यामध्ये ऍप येऊन चालू होतात. समजा एक ऍप तुम्ही चालू केलं, रॅम जर तुमची 2 GB असेल किंवा 8 GB असेल, तर त्या 8 GB मध्ये तो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर रन होतो. एका वेळेला तुम्ही जेव्हा अनेक ऍप ओपन करतात तर ती त्याची जी कपॅसिटी असेल, 2 GB रॅम असेल, तर ती रॅम त्याच्यामध्ये फुल होते आणि फुल झाल्यानंतर आपली कम्प्युटर हँग व्हायची परिस्थिती येते. म्हणून प्रत्येक कम्प्युटर जेव्हा तुम्ही परचेस कराल तर त्यावेळेला त्याची रॅम ही विचारात घेणं आवश्यक आहे. रॅम जेवढी जास्त तेवढं कम्प्युटर तुमचं स्मूथली काम करेल. ग्राफिक कार्ड जे तुम्हाला अॅनिमेशन किंवा वेगवेगळे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर्स किंवा गेम संदर्भातले सॉफ्टवेअर्स हवे असतील किंवा काही डिझायनिंग संदर्भातले सॉफ्टवेअर तुम्हाला हवे असतील, तुमचं वर्क कसं आहे त्यानुसार तुम्ही त्याला ग्राफिक कार्ड हे ऍड करू शकता. आज नव्याने येणाऱ्या सगळ्या कम्प्युटर्समध्ये ग्राफिक कार्ड हे असावेत. त्यानंतर हार्ड डिस्क असते. हार्ड डिस्क मध्ये आपला जो काही डेटा असतो तो डेटा इथे स्टोअर केला जातो. आणि पूर्ण कम्प्युटर हा मदरबोर्ड वरती काम करत असतो. सो मदरबोर्ड हा देखील त्याचा एक पार्ट आहे, आणि सगळ्यात कॉस्टली जर असेल तर तो मदरबोर्ड असतो, हे लक्षात घ्या. सो हे सगळे जे आहेत हे सगळे हार्डवेअर आहेत. हे एका डेस्कटॉप मध्ये येतात, पर्सनल कम्प्युटर मध्ये येतात. लॅपटॉप मध्ये हेच पार्ट्स जे आहेत ते कमी थिकनेसचे किंवा कमी जागेत ते ऍडजस्ट केलेले असतात. सो सेम सिस्टीम असते याच्यामध्ये कम्प्युटर आणि लॅपटॉप मध्ये. सो यामध्ये हे सगळ्यात गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे तीन ज्या आहेत त्यामध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, हार्डवेअर. आता यानंतर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यातला फरक आपण, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर काय हे बघितलं. आता सगळ्यात मोठ्या अडचणी आपल्याला ज्या क्रिएट होतात किंवा आपल्याला अनुभवायला येतात त्या म्हणजे की कुठली पिन कोणत्या जागेवर जोडायची आणि त्याच्यापासून येणारे अडचणी काय असतात.
सो जुना जर कम्प्युटर असेल तुमच्याकडे तर त्याला अशा पद्धतीचे सॉकेट्स आहेत. त्याच्या बॅक साइड्स कंट्रोल प्रोसेसिंग सीपीयू जो आहे, सीपीयूच्या बॅक साइडला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या बॅक साइडला अशा पद्धतीचे सॉकेट्स असतात. कुठलं सॉकेट कशासाठी यूज करायचं ते व्यवस्थित समजून घ्या. तर कीबोर्ड जुन्या कम्प्युटर जर असेल, तुमच्या घरात जर जुनं कम्प्युटर असेल तर त्या जुन्या कम्प्युटरमध्ये कीबोर्ड कनेक्टरसाठी ही सॉकेट दिलेलं आहे ग्रीन कलरचं, आणि ब्ल्यू जे आहे ते माऊस साठीचं कनेक्टर होतं. परंतु लेटेस्ट कम्प्युटरमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर युएसबी जे आहेत, युएसबी पोर्टच्या माध्यमातून तुम्ही आज माऊस आणि कीबोर्ड हे जोडू शकतात. त्यानंतर युएसबी पोर्ट हे जुन्या याच्यात या पद्धतीने येत होते, नवीन सिस्टीम मध्ये इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर सिरियल कम्युनिकेशन पोर्ट, याचा जनरली एवढा यूज अजून झालेला नाहीये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा, जेव्हा मॉनिटर हा कम्प्युटरला जोडला जातो तो व्हीजीए पोर्टच्या माध्यमातून जोडला जातो. सो ब्ल्यू जी कॉर्ड तुम्हाला दिसेल तर ती कॉर्ड इथे जोडायची आहे, जी स्क्रीनवरती तुम्हाला कम्प्युटरचे आउटपुट शो करत असते. मायक्रोफोनसाठी रेड कलरचा सॉकेट असतं, लाईनिंगसाठी ब्ल्यू कलरचं असतं, आणि स्पीकर जर असतील तर त्याला येलो कलर. वेगवेगळ्या कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स इन्स्टॉल असतात. त्यानंतर गेम तुम्हाला जर कम्प्युटरवर प्ले करायचे असतील तर त्याच्यासाठीचे हे सॉकेट्स आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे इथरनेट लॅन पोर्ट, म्हणजे जे काही इंटरनेट तुम्हाला जोडायचं आहे ते इंटरनेट जोडण्यासाठी तुम्हाला या सॉकेटचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर आत्ताचे काही जे पीसी आहेत, कम्प्युटर आहेत, पर्सनल कम्प्युटर आहेत, तर त्यामध्ये इथे जो तुम्हाला सॉकेट दिसतोय हा सॉकेट पॉवर प्लग साठी असतो. तीन त्याच्यामध्ये लाईन्स असतात, त्या 3 लाईन्स मध्ये पॉवर प्लग इथे जोडायचा आहे. हा फॅन साठीचा पार्ट आहे. त्यानंतर सेम सॉकेट जे मी या डायग्राम मध्ये एक्सप्लेन केले. त्यानंतर आताचे लेटेस्ट जे कम्प्युटर आहेत त्याच्यामध्ये एचडीएमआय पोर्ट हे आलेले आहेत. सो एचडीएमआय पोर्ट हा तुम्ही इथे बघू शकता. सो एचडीएमआय पोर्टचं काम आहे कम्प्युटर आणि सीपीयू दोघांना कनेक्ट करण्याचं. त्यानंतर व्हीजीए पोर्ट याचंही काम आहे कम्प्युटर हा मॉनिटरशी कनेक्ट करण्यासाठी तो यूज केला जातो. त्यानंतर युएसबी पोर्ट आहेत कीबोर्ड कनेक्शनसाठी, माउस कनेक्शनसाठी, पेनड्राईव्ह कनेक्शनसाठी युएसबी पोर्ट हे यूज केले जातात. त्यानंतर हे जे 3 सॉकेट्स आहेत हे 3 सॉकेट्स तुम्हाला मायक्रोफोन किंवा स्पीकर कम्युनिकेट करण्यासाठी किंवा कनेक्ट करण्यासाठी हे जोडले जातात. सो एवढे सारे ऑप्शन्स तुम्हाला एका कम्प्युटरमध्ये अवेलेबल असतात. आणि हेच जर तुम्ही लॅपटॉपकडे गेलात तर लॅपटॉपमध्ये हेच सॉकेट्स असतात. फक्त या सॉकेट्समध्ये जास्तीत जास्त चान्सेस युएसबी पोर्टचे असतात, इथरनेटचे असतात. आजकाल इथरनेटचे जे सॉकेट्स आहेत हे सॉकेट्स लॅपटॉपमध्ये येत नाही, डायरेक्टली युएसबी पोर्टला तुम्ही इंटरनेट जोडू शकतात. प्रत्येक कम्प्युटरच्या पार्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कुठली पिन काय आहे आणि तिचा उपयोग काय आहे एवढं जर तुम्हाला समजला तर दुसरं काही कोर्स करायची किंवा दुसऱ्याकडून काही काम करून घ्यायची गरज पडणार नाही कम्प्युटर आणि त्याच्या ऍप्लिकेशन इन्स्टॉलेशन संदर्भात. आता वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स इथे तुम्ही बघू शकतात, ज्या आत्ताच्या लेटेस्ट कम्प्युटरमध्ये यूज केल्या जातात. त्यामध्ये एचडीएमआय केबल असतात. या एचडीएमआय केबलचं काम आहे कम्प्युटर आणि मॉनिटरला कनेक्ट करण्यासाठी. म्हणजे एक पिन सीपीयू मध्ये आणि दुसरी पिन जी असेल तर ती दुसरी पिन मॉनिटर मध्ये कनेक्ट करायची आहे. हे तिघ ज्या आहेत त्या ऑडिओ संदर्भातल्या केबल आहेत. एक तर मायक्रोफोन किंवा स्पीकर, तर यांना कनेक्ट करण्यासाठी ऑडिओ केबलचा उपयोग केला जातो. त्यानंतर महत्वाचे आहे व्हीजीए केबल. सो व्हीजीए केबल ही तुम्हाला पुन्हा एकदा कम्प्युटर आणि मॉनिटर आणि सीपीयू यांना कनेक्ट करण्यासाठी ही यूज केली जाते. कम्प्युटरमध्ये जे काही हार्डवेअर असतात ते हार्डवेअर एकमेकांशी साटा केबलने कनेक्ट असतात. म्हणजे आत ज्या रॅम वगैरे यामध्ये ज्या वायरिंग यूज होतात त्या साटा केबल असतात. त्यानंतर माऊस संदर्भातल्या ज्या केबल आहेत जे माऊस आणि कीबोर्ड कनेक्ट करण्यासाठी, त्याला PS2 केबल असं म्हटलं जातं. मार्केटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल आणि जर तुम्हाला येणाऱ्या अडचणी जर तुम्ही सॉल्व्ह केल्या तर मार्केटमध्ये जाताना तुम्हाला कुठली केबल हवी आहे त्या संदर्भातली ही माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर युएसबी केबल आहे, जी युएसबी केबल च्या पोर्टला जोडली जाते. आणि लास्ट आहे इथरनेट केबल.
इथरनेट केबल ही इंटरनेट जोडण्यासाठी यूज केली जाते आणि या व्यतिरिक्त गेम्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पिन किंवा सॉकेट्स हे अवेलेबल आहे. त्यानंतर वर्किंग ऑफ कम्प्युटर, कम्प्युटर कसं काम करतं आणि त्याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा रोल काय आहे तो पण आपल्याला समजणं आवश्यक आहे. आता हार्डवेअरचा जर विचार केला सो कम्प्युटर दोन पार्ट्स मध्ये डिवाइड आहे, एक आहे हार्डवेअर आणि दुसरा आहे सॉफ्टवेअर. सो हार्डवेअर दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड आहेत. हार्डवेअर जे इनपुट संदर्भात संबंधित आहेत आणि आउटपुट जे आहेत त्या संबंधित इकड हार्डवेअर दिलेले आहे. आता आपण जर विचार केला तर इनपुट कोणत्या कोणत्या हार्डवेअरने दिला जातो. सो इनपुट देण्यासाठी तुम्हाला यूज करावा लागतो कीबोर्ड. एमपीएससी, यूपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला हे क्वेश्चन्स विचारले जातात की कुठला हार्डवेअर हे यूज केलं जातं इनपुट देण्यासाठी आणि आउटपुट देण्यासाठी. व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सो कीबोर्डने आपण कमांड देतो याचा अर्थ कम्प्युटरला इनपुट देतोय. माऊसने जे काही आपण ऑप्शन सिलेक्ट करतो तर तेही इनपुट द्यायचं काम करतं. मायक्रोफोनने आता मी जे बोलतोय ते बोलल्यानंतर कम्प्युटर हा मी बोललेलं रिसीव्ह करतोय मायक्रोफोनच्या माध्यमातून. मायक्रोफोन आपला आवाज डिटेक्ट करतो आणि तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे स्पीकर करताय. सो स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस झाले आणि मी जे बोलतोय मायक्रोफोन जे ऐकतोय तर त्याला इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. त्यानंतर कॅमेरा, कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी आता झूम थ्रू तुमच्याशी कनेक्टेड आहे. मी जे दिसतोय किंवा समोर जे अपीरन्स आहे माझा हा कम्प्युटर डिटेक्ट करतोय. याचा अर्थ मी त्याला इनपुट देतोय. ज्या काही मी ऍक्टिव्हिटीज करतोय त्या ऍक्टिव्हिटीज तो डिटेक्ट करतोय, इनपुट घेतोय आणि तो इनपुट तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो शो करतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे स्कॅनर. कुठलंही स्कॅनर जेव्हा आपण कम्प्युटरला जोडलेलं असतं तर त्याच्यावरती एक कॉपी आपण ठेवतो आणि त्या कॉपीला स्कॅन केल्यानंतर ते स्कॅनर जे आहे ते कम्प्युटरला इनपुट देत असतं आणि त्या इनपुट नंतर आपण त्याच्या प्रिंट घेत असतो त्या आउटपुटच्या स्वरूपात. त्यानंतर बारकोड रीडर जर असेल तर बारकोड स्कॅनर जेव्हा तुम्ही पकडतात बारकोडच्या समोर तर बारकोड स्कॅनर जो आहे किंवा रीडर आहे तो त्याला इनपुट घेत असतो आणि इनपुट घेतल्यानंतर तो एकतर मॉनिटरच्या स्वरूपात म्हणजे तुम्ही आउटपुट कम्प्युटरच्या स्वरूपात घेऊ शकता. जर तुम्ही मी बोलत आहे आणि तुम्ही ऐकत आहात तर आउटपुट हा साऊंडच्या स्वरूपात येतोय म्हणजे मी बोललेलं तुम्हाला ऐकायला जात आहे तर तो साऊंड हा आउटपुट झालाय. आणि त्यानंतर तुम्ही कम्प्युटरला कुठली कमांड दिली, कमांड दिल्यानंतर त्याच्यावरती तो प्रोसेस करून आउटपुट जर तुम्हाला तो प्रिंट देत असेल तर त्या प्रिंटरला तुम्ही आउटपुट हार्डवेअर असं म्हणू शकतात. सो इनपुट आणि आउटपुट हे दोन प्रकार आहेत. आता या बाजूला जर तुम्ही सॉफ्टवेअर वर आलात तर सॉफ्टवेअर हे दोन प्रकारचे आहेत. त्यामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर आहे आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. सगळ्यात महत्वाचा कम्प्युटरचा जो सेंट्रल पार्ट असेल किंवा हार्ट ऑफ द कम्प्युटर जे असेल तर ते असतं ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर. तर सिस्टीम सॉफ्टवेअर किती लेटेस्ट आहे कसा आहे त्याच्यावरती तुमचे कम्प्युटरचे वर्किंग हे डिपेंड असतात. आतापर्यंत तुम्ही नावं ऐकलेले असतील विंडोज एक्सपी, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, विंडोज 11. सध्या विंडोज 11 हा लेटेस्ट आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. सो लिनक्स पण त्यामध्ये आहे. लिनक्स वेगळा आहे आणि विंडोजचे सॉफ्टवेअर वेगळे आहे. आता एकदा तुम्ही हे सिस्टीम सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये चांगल्या क्वालिटीचे घेतले किंवा लायसन्स कॉपी याच्या घेतल्या तर त्यानंतर तुम्ही त्या विंडोजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप हे इन्स्टॉल करू शकतात किंवा ऍड करू शकतात. सो ऍप कुठले आहेत? पेंट आहे जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. MS ऑफिस आहे ते पण तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. VLC मीडिया प्लेअर जो आहे ज्याच्या माध्यमातून व्हिडिओ प्ले होतात तर ते VLC प्लेअर देखील त्यामध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. टॅली तुम्ही यूज करतात ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. पॉवर पॉईंट तुम्ही यूज करतात ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर याचा अर्थ कम्प्युटरवर जे काही तुम्ही सॉफ्टवेअर ओपन करतात ते सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. तर हे सगळं वर्किंग आहे कम्प्युटरचं. आता सॉफ्टवेअरमध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सॉफ्टवेअर त्यामध्ये एक एक्स्ट्रा सॉफ्टवेअर आहे ज्याला तुम्ही युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणतात. सो युटिलिटी सॉफ्टवेअर मध्ये जर तुम्ही विचार केला
तर युटिलिटी सॉफ्टवेअरमध्ये जे काही अँटीव्हायरस नेट प्रोटेक्टर तुम्ही जे यूज करतात त्याला युटिलिटी सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. आता त्यानंतर प्रश्न आहे की समजा तुमच्या घरी कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे आणि त्यामधली ऑपरेटिंग सिस्टीम जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी मी ज्या स्टेप्स सांगतो त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील की जेणेकरून तुमच्या घरी तुम्ही यूज करत असलेल्या कम्प्युटरमध्ये कुठल्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहे. तर मी तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधून बाहेर नेतो. आता कम्प्युटरचा स्क्रीन तुम्हाला दिसतोय आणि जर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम ही जाणून घ्यायची असेल तर ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या कम्प्युटरवर धिस पीसी म्हणून आयकॉन असेल. सो हा आयकॉन तुम्हाला दिसतोय. तुम्हाला दिसतोय की नाही मला क्वेश्चन अँड आन्सर सेशन किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही राईट करून सांगू शकता. ठीक आहे. सो धिस पीसी हा बॉटमला मी इथे पॉइंटर नेतोय. इथे तुम्हाला धिस पीसी हा आयकॉन दिसेल. त्या आयकॉन वरती राईट क्लिक करायचा आहे. तो तुम्हाला कम्प्युटरवर कुठेही दिसला तरी त्याच्यावरती तुम्ही राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्यावर प्रॉपर्टीज हे ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या प्रॉपर्टीज ऑप्शन वरती क्लिक करायचंय. तर इथून तुम्ही जाऊ शकतात किंवा इथे मी धिस पीसी टाइप करतोय. सो धिस पीसी हे ऑप्शन तुम्हाला मिळेल. त्यानंतर उजव्या बाजूला प्रॉपर्टीज हे ऑप्शन मिळेल. त्या प्रॉपर्टीज ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड आहेत. त्या मेथड तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सो सगळ्यात सिंपल मेथड ही असेल. त्यानंतर इथे स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल तर डिव्हाइस स्पेसिफिकेशन हा वर्ड आलेला आहे. सो इथे जर मी बघितलं सो इंटेल i3 प्रोसेसर हा तुम्हाला इथे दिसतोय. प्रोसेसर याचा अर्थ माझं जे काही लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये इंटेलचा कोर i3 प्रोसेसर आहे. आता i9 पर्यंत प्रोसेसर आलेले आहे. सो तुम्ही बघू शकता i5 i7 वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जेवढं लेटेस्ट घ्याल तेवढा कम्प्युटर तुमचा त्याचे परफॉर्मन्स जो आहे तो चांगला असणार आहे. सो इथून तुम्ही प्रोसेसर घेऊ शकता, बघू शकता. त्यानंतर इथे दिलेलं आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ही रॅन्डम ऍक्सेस मेमरी तुमचा कम्प्युटर किती स्मूथ चालेल ते डिसाईड करायचं काम करू शकते. म्हणून इथे आता तुम्ही बघितलं तर 4 GB रॅम आहे. ही रॅम लेटेस्ट मध्ये 8 GB रॅम आणि 16 GB रॅम यामध्ये अवेलेबल आहे. सो जेवढी जास्तीत जास्त रॅम तेवढा तुमचा कम्प्युटर हा स्मूथली काम करत असतो. केव्हाही कम्प्युटर परचेस करत असताना या गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यानंतर सिस्टीम टाईप मध्ये तुम्ही आलात तर 64 बीट ऑपरेटिंग सिस्टीम. काही कम्प्युटर्समध्ये 32 बीट ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सो जे काही सिस्टीम आहे ते या सिस्टीम अशा पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करायच्या आहेत. त्यानंतर अजून स्क्रीन टच वगैरे जर असतील तर त्यामध्ये त्या संदर्भातली माहिती इथे दिलेली आहे. माझा जो लॅपटॉप आहे तो टच स्क्रीन आहे म्हणून इथे दिलंय टच सपोर्ट विथ 10 टच पॉइंट्स. म्हणजे काय की स्क्रीन टच हा डिव्हाइस आहे. इथून तुम्ही तो बघू शकतात. सो हे त्याचे स्पेसिफिकेशन झाले. त्यानंतर मी ज्याच्या संदर्भात बोलत आहे त्या ऑपरेटिंग सिस्टीम. सो ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर इथे विंडोज स्पेसिफिकेशन मध्ये एडिशन हा शब्द आलेला आहे. इथे आहे विंडोज 10. सो विंडोज 10 ही माझ्या कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज 10 ही माझ्या कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्या ऑपरेटिंग सिस्टीम नुसार मला कुठलंही सॉफ्टवेअर जर इन्स्टॉल करायचं असेल तर ते इन्स्टॉल करण्यासाठी मला हा शब्द यूज करावा लागणार आहे. विंडोज 10 आणि 64 बीट या दोन गोष्टी कुठलंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. सो या दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघू शकतात. पहिली गोष्ट आहे
सिस्टीम टाईप आणि दुसरं आहे विंडोजचं कुठलं व्हर्जन तुम्ही यूज करताय. सो या दोन गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर तुम्ही कुठलंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतात. सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला आता सांगणारच आहे. ठीक आहे. सो आता ही सिस्टीम तुम्हाला समजल्यानंतर मी पुन्हा एकदा स्क्रीनवर येतो. म्हणजे माझ्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जी सिस्टीम आहे ती सिस्टीम विंडोजची आहे. आणि बऱ्याच वेळेला विंडोज हा आयकॉन तुमच्या कीबोर्ड वरतीही दिलेला असतो. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी. सिस्टीम टाईप आणि विंडोजचं कुठलं व्हर्जन आहे, ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स हे इन्स्टॉल असतात. एकदा तुमची ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला समजली तर त्यानंतर तुम्हाला हे ऍप इन्स्टॉल करता येऊ शकतात. सो हे सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करण्यासाठी आपल्याला आधी ते कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करावे लागतात. ते प्रोग्राम ऍड करावे लागतात. तर ते ऍड करण्यासाठी तुम्हाला त्या सॉफ्टवेअरच्या वेबसाईटवर जावं लागतं आणि त्या वेबसाईटवर जाऊन त्याचे स्पेसिफिकेशन हे आधी वाचावे लागतात आणि वाचल्यानंतर तुम्ही त्याला इन्स्टॉल करू शकतात. तर कुठलाही प्रोग्राम जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये ऍड करायचा असेल तर त्यासाठीच्या या स्टेप्स आहेत. सो इन्स्टॉल याचा शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. तर सॉफ्टवेअर जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करतात ऍड करतात तर त्याला इन्स्टॉलेशन हा शब्द यूज केला जातो. म्हणजे कुठलाही प्रोग्राम कम्प्युटरमध्ये ऍड करणं म्हणजे इन्स्टॉलेशन. आणि ते इन्स्टॉलेशन हे एक प्रोग्राम असतो. सॉफ्टवेअर हा एक प्रोग्राम असतो आणि तो तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये ऍड करत असतात. प्रोग्राम मध्ये तुम्ही बघितला तर वर्ड हा प्रोग्राम आहे, पीपीटी आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, नंतर एक्सेल, पेंट. आता हे सगळे जर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये ऍड करायचे असतील, आणायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आधी तो जो प्रोग्राम आहे ते जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागतं. डाउनलोड याचा अर्थ काय, इंटरनेट वरून इंटरनेटच्या वेबसाईट वरून ते जे सॉफ्टवेअर आहे ते तुमच्या कम्प्युटरमध्ये आधी डाउनलोड करायचं आहे. सो डायरेक्शन डाऊन अशी असणार आहे. सो डाऊन म्हणजे इंटरनेट टू युअर कम्प्युटर. सो ते आल्यानंतर तुम्ही नेक्स्ट मध्ये बघणार की ते सॉफ्टवेअर एकदा तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड झालं तर डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर ते सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरमध्ये ऍड होईल. त्यानंतर जे काही ऑप्शन्स तुम्हाला विचारेल ते ऑप्शन्स तुम्ही रीड करायचे. रीड केल्यानंतर तुम्ही त्याला नेक्स्ट या बटन वरती क्लिक करायचं आहे किंवा काही सॉफ्टवेअर मध्ये कंटिन्यू हे ऑप्शन येतं. तर ते सगळ्या प्रोसेस कंटिन्यू केल्यानंतर फायनली फिनिश या पॉइंट वरती यायचं आहे आणि त्यानंतर तो जो सॉफ्टवेअर आहे तो कम्प्लिटली तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होतो. इन्स्टॉल झाल्यानंतर काही सॉफ्टवेअर हे कम्प्युटरला रिस्टार्ट करायला सांगत असतात. सो रिस्टार्ट याचा अर्थ कम्प्युटर शट डाऊन करायचं आणि पुन्हा त्याला ऑन करायचं. कुठलीही इन्स्टॉलेशन प्रोसेस जेव्हा तुमच्या कम्प्युटरमध्ये होत असते तर त्यावेळेला तिथे अशा पद्धतीचं स्क्रीन तुमच्या पुढे येत असतो. इथे नाव येत असतं इन्स्टॉलेशन कम्प्लीट. सो इन्स्टॉल याचा अर्थ ऍडिशन ऑफ प्रोग्राम इज गोइंग ऑन किंवा कम्प्लीट झाली असं तो मेसेज इथे देईल. त्यानंतर दुसरा पार्ट आहे अनइन्स्टॉल. इन्स्टॉल याचा अर्थ प्रोग्राम कम्प्युटरमध्ये ऍड करणे आणि अनइन्स्टॉल याचा अर्थ कम्प्युटरमध्ये असलेला प्रोग्राम जर आपल्याला नको असेल तर तो आपल्याला अनइन्स्टॉल करावा लागतो. सो अनइन्स्टॉल करण्यासाठीची प्रोसेस वेगळी आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं तर या संदर्भातली माहिती देतो. आता google.com या वेबसाईटवर जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला सॉफ्टवेअरचं नाव या ठिकाणी ऍड करायचं आहे. समजा इपिक पेन नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ते मला डाउनलोड करायचं आहे. सो मी इथे टाईप करेल इपिक पेन सॉफ्टवेअर डाउनलोड फॉर विंडोज.
10 हे सगळं स्पेसिफिकेशन तुम्ही डिटेल दिलं तर तुमच्या पुढे येणारे ऑप्शन्स पण क्लिअर ऑप्शन्स येतात. म्हणून मी इथे राईट करतोय. कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, एक कॅपिटल एक स्मॉल, याच्याने काहीही फरक पडत नाही. सो फॉर विंडोज 10 64 बीट ऑपरेटिंग सिस्टीम, त्यानंतर क्लिक करायचंय. आता या सॉफ्टवेअर संदर्भातलं जे काही डिटेल असेल ते डिटेल तुम्हाला स्क्रीनवर हे एवढे ऑप्शन्स तुम्हाला मिळालेले असतात. आणि माझा या ठिकाणी तुम्हाला सल्ला असेल की त्या सॉफ्टवेअरची कन्सर्न जी काही स्वतःची वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरूनच तुम्ही ते डाउनलोड करा. अदरवाईज इतर साइट्स वरती तुम्ही जर जाल तर त्यावेळेला कम्प्युटरमध्ये व्हायरस एंटर व्हायच्या शक्यता किंवा फाईल ज्या असतील क्रॅक फाईल मिळायच्या शक्यता तुमच्या जास्त असतात. म्हणून ट्रस्टेड साइट्स किंवा कंपनीच्या ज्या साइट्स आहेत त्या सॉफ्टवेअरच्या त्याच्यावरती जायचंय. इपिक पेन या ऑप्शन वरती मी क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर डाउनलोड नाऊ हे ऑप्शन तुम्हाला आलेलं आहे. सो डाउनलोड नाऊ या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तो वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन सुचवतोय. सो डाउनलोड अँड प्राइसिंग. तर याचा अर्थ असा आहे की काही बेसिक जे आहेत बेसिक सॉफ्टवेअर तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जात आहे आणि त्याचे जे ऍडव्हान्स व्हर्जन आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फीचर्स आहेत ते तुम्हाला पर मंथ 100 रुपीजला ते दिलं जात आहे. सो माझा प्रत्येकाला सल्ला असेल की फ्री मधले सॉफ्टवेअर्स आपल्यासाठी सफिशियंट आहेत. सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करायचे त्यामध्ये काय बघायचं हे पण आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणारच आहोत. सो आता डाउनलोड इपिक पेन मध्ये जर बघितलं तर प्रो मध्ये फीचर्स काय आहे, पेड मध्ये फीचर्स काय आहेत आणि बेसिक मध्ये फीचर्स काय आहेत हे इथे दिलेले आहेत. ते तुम्ही बघू शकतात, कम्पेअर करू शकतात. आता मला जर हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं असेल तर मी डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला काही केसेसमध्ये ईमेल आयडी हा विचारत असतो. सो ईमेल आयडी तुम्हाला इथे राईट करायचा आहे जर आवश्यकता असेल तर. अदरवाईज तुम्ही डाउनलोड फॉर विंडोज आणि डाउनलोड फॉर मॅक ओएस. आता मॅक ओएस जर तुमच्याकडे ऍपलचा कम्प्युटर असेल तर तुम्ही मॅक ओएस हे सॉफ्टवेअर तुम्हाला लागेल कारण त्याची ऑपरेटिंग सिस्टीम मॅक ओएस आहे. विंडोज तुमच्याकडे असेल तर तुम्ही विंडोजला डाउनलोड करणार. मॅक ओएस असेल तर मॅक ओएस ऍपल साठीचे सॉफ्टवेअर आहेत त्यांच्यासाठीची सिस्टीम वेगळी आहे. म्हणून मॅक ओएस तुम्ही तिथे क्लिक करून त्याला इन्स्टॉल करू शकतात. माझा कम्प्युटर हा विंडोजचा आहे म्हणून मी डाउनलोड फॉर विंडोज या ऑप्शन वरती क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला इथे ब्राउझरमध्ये तुम्हाला एक आयकॉन दिसेल इपिक पेन सेटअप डॉट ई फाईल. तर ई ज्या फाईल असतात तर त्या फाईल तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी महत्वाच्या असतात. त्यानंतर उजव्या बाजूला एक फोल्डर आहे या फोल्डरवरती मी क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर जिथे हे सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं असेल तर त्या ठिकाणी ते सॉफ्टवेअर तुम्हाला दिसेल. सो हा सिम्बॉल आहे इपिक पेन सेटअपचा. आता हा प्रोग्राम मला इन्स्टॉल करायचा आहे तर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही डबल क्लिक करू शकतात. हा पहिला ऑप्शन आहे किंवा त्याला तुम्ही राईट क्लिक करून रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर पण करू शकतात. सो हा फर्स्ट पार्ट आहे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचा. गेटिंग थिंग्स रेडी, सगळ्या गोष्टी तो तयार करत आहे कम्प्युटरमध्ये. सो ही जी प्रोसेस होते या प्रोसेसला म्हटलं जातं इन्स्टॉलेशन. तर यामध्ये तो जे काही त्याचे प्रोग्राम्स असतील सगळे प्रोग्राम्स या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करेल. या इन्स्टॉलेशनसाठी लागणारा वेळ हा सॉफ्टवेअर नुसार व्हॅरी होतो. काही सॉफ्टवेअर सेकंदात इन्स्टॉल होतात, काही मिनिटात असतात आणि काहींना 10 ते 15 मिनिटं साधारणतः प्रोसेस होत असते. जे काही व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर आहेत किंवा डिझायनिंगचे सॉफ्टवेअर आहेत कोरल ड्रॉ सारखे की ते सॉफ्टवेअर जास्तीत जास्त वेळ घेत असतात कारण त्यांचे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स पण तेवढ्याच ताकदीचे असतात. जसजसं प्रोसेस कंप्लीट होईल तसतसा तो तुम्हाला प्रोग्रेस बार, आता हा जो तुम्हाला ब्ल्यू कलरचा आयकॉन दिसतोय आणि तो ग्रोईंग दिसतोय वाढत जातोय याला प्रोग्रेस बार म्हटलं जातं कम्प्युटरच्या भाषेमध्ये. सो प्रोग्रेस बार किती प्रोग्रेस झाली किती पर्सेंट मध्ये होते हे तुम्ही बघू शकतात. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल.
तर या पद्धतीने तुम्ही कुठलंही सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू शकतात. आणि तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएटचे स्टुडंट्स असाल, पोस्ट ग्रॅज्युएटचे स्टुडंट असाल किंवा कुणी असेल, तुमच्या विषयाशी संबंधित खूप सारे सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर अवेलेबल आहेत की ज्याच्याने तुम्ही तुम्ही स्वतःसाठी प्रॅक्टिस करू शकतात वेगवेगळ्या प्रकारे. सो जर केमिस्ट्रीचा विषय, मी केमिस्ट्रीचा टीचर आहे, केमिस्ट्रीचे सॉफ्टवेअर आमच्याकडे अवेलेबल असतात. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स हे ड्रॉ करत असतो कम्प्युटरवरती. आणि त्या स्ट्रक्चर्स जे आहेत ते तुम्हाला प्रेझेंटेशन्स मध्ये यूज करता येत असतात. तुम्ही जर जॉग्राफीला असाल तर जॉग्राफीचे पण मॅप मेकिंगचे सॉफ्टवेअर असतात, ते सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकता. तुमच्याकडे जर मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्स साठी पण सॉफ्टवेअर आहेत, ते सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करू शकतात आणि त्याचा यूज करू शकतात. प्रत्येक सब्जेक्टसाठी सॉफ्टवेअर आहेत. जर तुम्हाला बुक रायटिंग करायची असेल, ब्लॉग रायटिंग करायची असेल, इव्हन ब्लॉग पण तुम्ही राईट करू शकतात, त्याच्यासाठीचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. आणि काही ऑनलाईन ब्लॉग पण आहेत. त्या संदर्भातली सगळी माहिती आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये घेणारच आहोत. परंतु प्रत्येक गोष्टीचं बेसिक हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. प्रोसेस ऑलमोस्ट 80% कंप्लीट झालेली आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही क्वेश्चन आन्सर सेक्शन दिलाय त्याच्यामध्ये राईट करू शकतात. आता कुठलंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर अशा पद्धतीचे मेसेजेस आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतो की नाही दिसत? आढाव सर, हो सर. इपिक पेन असं सेटअप दिसतोय का स्क्रीनवरचा? हो हो, दिसतोय. दिसतोय ना? सो अशा हो. पद्धतीने विंडो डार्क मोड मध्ये जाईल आणि इथे तुम्हाला ऑप्शन देईल इपिक पेन सेटअप. इथे तुम्ही येस आणि नो या दोघं ऑप्शन्स पैकी येस या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तो तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायला सांगेल. तो लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर त्याला ओके, इंग्लिश ही लँग्वेज कम्प्युटर रिकमेंड करत असतो म्हणून इंग्लिशला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला विचारतोय की स्टार्ट इपिक पेन ऑन विंडोज लॉग इन, म्हणजे विंडोज तुम्ही ओपन केलं की त्यानंतर तो लगेच ओपन व्हावा असं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे ऑप्शन टिक असू द्यायचंय, अदरवाईज अनटिक असू द्यायचंय. एकदा तुम्ही कम्प्युटर देणाऱ्या सूचना रीड करायला लागला तर तुम्हाला आपोआप कम्प्युटर हे समजतं आणि त्यातला कॉन्फिडन्स तुमचा वाढतो. जे काही विचारतोय त्यासाठी तुम्हाला साधारणतः ऍटलिस्ट काही महिने कम्प्युटर बरोबर इंटरॅक्ट व्हावं लागेल, त्यानुसारच तुम्हाला त्याचे लँग्वेजेस या समजतील. हे झाल्यानंतर मी नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर इथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स येतील. या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला रीड करायच्या आहेत. आता कुठलंही सॉफ्टवेअर जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तर तो कंडिशन्स देत असतो आणि त्या कंडिशन्स ऍक्सेप्ट आपल्याला कराव्याच लागतात. म्हणून तुम्ही डायरेक्ट ऍक्सेप्ट केल्या तरी चालतात, कारण ऍक्सेप्ट कंडिशन्स केल्याशिवाय तुम्ही ते सॉफ्टवेअर एन्जॉय करू शकत नाही, ते इन्स्टॉल तुमच्या कम्प्युटरमध्ये होणार नाही. यासाठी उजव्या बाजूचा जो स्क्रोल बार आहे तो स्क्रोल बार डाऊन साइडला इथे ओढायचा आहे. त्यानंतर आय ऍक्सेप्ट द अग्रीमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा प्रायव्हसी पॉलिसी त्यांनी दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकतात किंवा डायरेक्टली स्क्रोल डाऊन करून त्याला नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करू शकतात. त्यानंतर क्लिक इन्स्टॉल टू कंटिन्यू विथ द इन्स्टॉलेशन. हे इन्स्टॉलेशन कंटिन्यू करायचं असेल तर त्यासाठी इन्स्टॉल हा शब्द त्याने दिलाय. इन्स्टॉल याचा अर्थ कम्प्युटरमध्ये प्रोग्राम ऍड करावा किंवा करा अशी कमांड आपण कम्प्युटरला देतोय. म्हणून मी इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल या ऑप्शन वरती क्लिक करतोय. आता या ज्या काही प्रोसेसेस होतात तर या प्रोसेस होत असताना कम्प्युटरला
क्लिक करत बसण्यात पडू नका. यामुळे जो काही सेटअप असेल तो सेटअप एक्झिट होतो. म्हणून जे काही एकदा तुम्ही क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर कम्प्युटरला वेळ द्या, त्या वेळेत तो इन्स्टॉल करेल. इथे तुम्हाला दिसत असेल सगळ्या फाईल्स. तो जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्या कम्प्युटरच्या सी ड्राईव्ह मध्ये नेतोय. सी ड्राईव्ह हा सगळ्या प्रोग्राम साठीचा ड्राईव्ह असतो. बाय डिफॉल्ट सी मध्ये सगळ्या फाईल्स या प्रोग्रामच्या स्टोअर असतात. म्हणून कुठलीही फाईल सेव्ह करत असताना आपल्या कामाची असेल तर ती सी ड्राईव्ह व्यतिरिक्त इतर जे ड्राईव्ह असतात डीई अजून काही असतील तर त्यामध्ये कुठल्याही फाईल आपल्या सेव्ह करायच्या आहेत. म्हणजे कम्प्युटरला काही अडचण आली तर तो सी ड्राईव्ह फॉर्मॅट होत असतो. म्हणून इतर ज्या ड्राईव्ह असतात तर त्या ड्राईव्ह मध्ये तुम्ही तुमचे जे फाईल्स असतात त्या फाईल्स सेव्ह करायच्या आहेत. फिनिशिंग इन्स्टॉलेशन हा स्क्रीनवरती मेसेज तो दाखवतोय. आता प्रत्येक प्रोसेस होत असताना मी त्या कम्प्युटरला अलाउ केलंय. डिस्टर्ब करायचं नाही, हे सगळ्यात महत्वाची फॅक्ट आहे. जर तुम्ही त्याला डिस्टर्ब केला तर कम्प्युटरमध्ये चेंजेस होतात आणि नवीन जे आहेत, नवीन असाल तर तुम्हाला त्याची भीती या ठिकाणी वाटत असते. आता इपिक पेन सेटअप मध्ये तो तुम्हाला इथे विचारतोय तुमच्याकडे काही ऍक्टिव्हेशन कोड आहे का. तर आपल्याकडे ऍक्टिव्हेशन कोड नाहीये. जर तुम्ही परचेस केला तर तुम्ही ऍक्टिव्हेशन कोड टाकणार. अदरवाइज मी इथे म्हणेल ट्राय फॉर फ्री. मी फ्री साठी याचा यूज करतोय म्हणून ट्राय फॉर फ्री या ऑप्शन वरती मी क्लिक करेल. त्यानंतर इथे तुम्हाला लॉन्च इपिक पेन म्हणून हा ऑप्शन इथे येईल. तर मी फिनिश या ऑप्शन वरती क्लिक केल्यावर ऑटोमॅटिकली इपिक पेन हा या ठिकाणी स्क्रीनवर सुरू होईल. आता स्क्रीनवरती जे काही सॉफ्टवेअर तुम्हाला दिसतंय ते सॉफ्टवेअर आहे इपिक पेन सॉफ्टवेअर. सो या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारच्या मार्किंग या ठिकाणी करू शकतो. म्हणजे मला जर या स्क्रीनवरती काही शेप्स ड्रॉ करायचे असतील तर ते शेप्स मी इथे ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. या सॉफ्टवेअर संदर्भातली माहिती आपल्याला आवश्यक नाही. तो अशा प्रकारे तुम्ही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतात. सो याचा युजही आपल्याला करता येऊ शकतो. सो त्यानंतर जर समजा मला नेक्स्ट जे आहे आता त्यानंतर नेक्स्ट आपलं जे आहे त्यामध्ये इन्स्टॉलेशन हा शब्द तुम्ही बघितला. आता मला अनइन्स्टॉल या विषयाविषयी सांगायचं आहे. सो अनइन्स्टॉल याचा अर्थ काय. जो काही प्रोग्राम तुम्ही ऍड केलेला आहे तो प्रोग्राम ऍड केलेला रिमूव्ह करायचा असेल, मला जर या इपिक पेनची आवश्यकता नसेल, माझ्या कामाचा नसेल, तर तो मला इथून रिमूव्ह करावा लागेल. सो रिमूव्ह करण्यासाठी अनइन्स्टॉल मध्ये काही प्रोसेसेस आहेत, त्या प्रोसेसेस समजून घ्या. सो रिमूव्हल ऑफ प्रोग्राम जो असतो त्याला अनइन्स्टॉल हा शब्द यूज केला जातो. वर्ड, पीपीटी, एक्सेल, पेंट हे सगळे प्रोग्राम इन्स्टॉल असतात. जे प्रोग्राम आपल्यासाठी अनावश्यक आहेत, जे महत्वाचे नाहीयेत, असे इन्स्टॉल करण्यासाठीच्या या स्टेप्स आहेत. तर यासाठी तुम्हाला कंट्रोल पॅनल मध्ये जावं लागतं. त्यानंतर प्रोग्राम्स या ऑप्शन वरला सिलेक्ट करावं लागतं. त्यानंतर जो प्रोग्राम असेल त्याचं नाव, जसं इपिक पेन आपण इन्स्टॉल केला, सो इपिक पेन हे नाव मला सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यावरती राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर अनइन्स्टॉल हे ऑप्शन येईल आणि त्या ऑप्शनला सिलेक्ट करून त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकतात. सो कंट्रोल पॅनल जो आहे तो अशा प्रकारचा असतो. सो कंट्रोल पॅनल मध्ये तुम्ही राईट क्लिक केलं तर तुम्हाला अनइन्स्टॉल किंवा चेंज हे ऑप्शन मिळेल. या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही अनवॉन्टेड प्रोग्राम रिमूव्ह करू शकतात. सो सगळ्यात महत्वाचं, हे जेव्हा ऑप्शन तुम्ही यूज करतात तर हे ऑप्शन यूज करत असताना ज्या ज्या फाईल्समध्ये मायक्रोसॉफ्ट
किंवा विंडोजचे प्रोग्राम येतील ते कसे असतात ते पण मी तुम्हाला सांगतो. सो प्रोसेससाठी आपण सुरुवातीला कंट्रोल पॅनलमध्ये जाणार. कुठलीही गोष्ट तुम्हाला कम्प्युटरमध्ये शोधायची असेल तर सर्च बारचा उपयोग करायचा आहे. मी इथे लिहिल कंट्रोल पॅनल. सो कंट्रोल पॅनल हे नाव लिहिल्या लिहिल्या उजव्या बाजूला ओपन हे ऑप्शन येईल. या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोग्राम्स हे नाव दिसेल. सो प्रोग्राम्स याचा अर्थ काय, जे काही आपण सॉफ्टवेअर ऍड केले त्याचे प्रोग्राम्स असतात आणि ते प्रोग्रामच्या लिस्टमध्ये येतात. या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तो तुम्हाला विचारतोय डिफॉल्ट प्रोग्राम्स. आता डिफॉल्ट प्रोग्राम्स कडे जायचं नाही, हे आपल्यासाठी डिफॉल्ट प्रोग्राम्स असतात. तर जे प्रोग्राम्स आणि फीचर्स आहेत या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल. सो इंटरफेस या पद्धतीचा असणार आहे. यामध्ये तुम्ही जर डिटेल बघितले तर यामध्ये सॉफ्टवेअरचं नाव उजव्या बाजूला तुम्हाला दिसतंय. यामध्ये त्याचा ओनर कोण आहे, कुठली कंपनी आहे त्याचे डिटेल आहेत. त्यानंतर कधी तुम्ही इन्स्टॉल केलाय त्याचे डिटेल इथे मिळतात. त्यानंतर व्हर्जन कोणते आहेत. सो सॉफ्टवेअरचे व्हर्जन असतात, व्हर्जन 1, 2, 3, 4. लेटेस्ट मधले जे व्हर्जन असतील त्यांचा नंबर हा इथे तुम्हाला दिसतोय. आता यामध्ये जे काही सॉफ्टवेअर आहेत, आता इथे जर तुम्ही बघितलं तर कॅनॉन संदर्भातले काही सॉफ्टवेअर आहेत, काही ॲडोबेचे आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे सॉफ्टवेअर जे मला नेहमी महत्वाचे आहेत. आता इथे जर तुम्ही आलात तर मायक्रोसॉफ्ट विज्युअल C++, नंतर मायक्रोसॉफ्ट विज्युअल C++ 2010 या लँग्वेजेसला कुठलाही हात लावायचा नाही. याच्यावरती क्लिक करायचं नाही, यांना अनइन्स्टॉल करायचा प्रयत्न करायचा नाही. या आपल्या सिस्टीम कन्सर्न फाईल्स आहेत. आपल्याला महत्वाच्या जे प्रोग्राम आपण इन्स्टॉल केलेले आहेत तेच प्रोग्राम आपण अनइन्स्टॉल करू शकतो. सो इथे जर तुम्ही बघितलं तर इपिक पेन हे सॉफ्टवेअर मला शोधायचं आहे. सो इपिक पेन हे सॉफ्टवेअर मी आता इन्स्टॉल केलंय. माझ्या ते कामाचं नसेल, माझा जो ट्रायल होता तो मी घेतला आणि संपलं. मला अनावश्यक आहे तर मी याच्यावरती सिलेक्ट करेल याला आणि त्यानंतर राईट क्लिक करेल. इथे नाव येईल अनइन्स्टॉल आणि या अनइन्स्टॉल ऑप्शन वरती मी जर क्लिक केलं तर पुन्हा एक विंडो अपियर होईल. त्या विंडोमध्ये तो अनइन्स्टॉल ऑर चेंज अन ऍप्लिकेशन, तो इथे तो कन्फर्मेशन मागतोय की अनइन्स्टॉल करायचा की नाही करायचा. तुम्हाला जर अनइन्स्टॉल करायचा असेल तर त्यासाठी येस या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तो तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लिटली रिमूव्ह इपिक पेन अँड ऑल इट्स कंपोनंट्स. त्याचे सगळे कॉम्पोनंट्स, सगळा प्रोग्राम जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला येस या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. येस या ऑप्शन वरती क्लिक कराल तर सुरुवातीला इन्स्टॉलिंग हा ऑप्शन येत होता, आता तो अनइन्स्टॉलिंग इपिक पेन असा वर्ड यूज करतोय. याचा अर्थ तो कम्प्युटर मधून हा प्रोग्राम कम्प्लिटली रिमूव्ह करतो. रिमूव्ह झाल्यानंतर इथे तो शो करतोय इपिक पेन वॉज सक्सेसफुली रिमूव्ह फ्रॉम युअर कम्प्युटर. जेव्हा मी आता ओके या नावावरती क्लिक करेल त्यावेळेला इपिक पेन हा प्रोग्राम या लिस्ट मधून रिमूव्ह झालेला तुम्हाला दिसेल. तुम्ही बघू शकता. ओके या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तो इमिजिएट इथून रिमूव्ह झाला. जर आपला कम्प्युटर हँग होत असेल किंवा काही अडचणी येत असतील तर त्यावेळेला जास्तीत जास्त कपॅसिटीचे जे साईज वाले जे काही सॉफ्टवेअर असतात ते सॉफ्टवेअर तुम्ही जर तुमच्या कामाचे नसतील तर त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकतात. सो ह्या कन्सेप्ट सगळ्यात महत्वाच्या आहेत. कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कन्सर्न, तर हे निश्चितच सगळ्यांना फायद्याचे असतील. त्यानंतर सॉफ्टवेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारात अवेलेबल आहे. तर कुठलं सॉफ्टवेअर आपण यूज करू शकतो आणि कुठलं आपल्याला पेड असतं तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला या कन्सेप्ट माहिती असायला हव्यात. सो फर्स्ट आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर. तर आता सोर्स कोड याचा अर्थ काय की एक लँग्वेज आहे, प्रोग्राम आहे, जे कम्प्युटर स्पेशालिस्ट आहेत ज्यांना प्रोग्रामिंग येते असे लोक त्या सॉफ्टवेअरचा प्रोग्राम हा जनतेसाठी किंवा कम्युनिटीसाठी म्हणजे इतर सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी तो अवेलेबल करून देतात.
कोणीही त्याच्यावरती काम करू शकतं आणि कोणालाही ते शेअर करू शकतात. सो असे जे सॉफ्टवेअर आहेत त्याला म्हटलं जातं ओपन सोर्स सॉफ्टवेअर. सगळ्यांसाठी फ्री ऑफ चार्ज ते अवेलेबल असतात, मॉडिफाय करण्यासाठी, युटिलाइज करण्यासाठी किंवा इतरांबरोबर शेअर करण्यासाठी. सो आपल्याला जे आज लागत असतील तर हे सगळे तुम्ही ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा यूज करू शकतात. कुठलाही 1 रुपया पे न करता तुम्ही ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतात. त्यानंतर पुढचं सॉफ्टवेअर आहे फ्रीवेअर सॉफ्टवेअर. सो फ्रीवेअर सॉफ्टवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर की ज्यांचा जो मेन प्रोग्राम आहे तो मेन प्रोग्राम सगळ्यांसाठी अवेलेबल नसतो. तो लिमिटेड असतो, तो कंपनी पुरता मर्यादित असतो. परंतु आणि त्या प्रोग्राममध्ये कुणीही बदल करू शकत नाही. जसा ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये कुणीही बदल करू शकतो तसा फ्रीवेअर मध्ये कुणीही बदल करू शकत नाही. एक कंपनी असते आणि ती कंपनी त्याच्याकडेच ती सोर्स कोड ठेवते. आणि परंतु ते जे सॉफ्टवेअर आहे ते सगळ्यांसाठी फ्रीमध्ये यूज साठी अवेलेबल असतं. म्हणजे हे 2 सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकता विदाउट पेइंग एनी मनी. त्यानंतर पुढचं सॉफ्टवेअर आहे शेअरवेअर. शेअरवेअर याचा अर्थ काय की असं सॉफ्टवेअर की ज्याचा सोर्स कोड अवेलेबल नाही, कुणीही त्याला मॉडिफाय करू शकत नाही, परंतु कंपनीकडे तो अवेलेबल असतो. कंपनी असे सॉफ्टवेअर 14 दिवसांसाठी 30 दिवसांसाठी तुम्हाला फ्री देते आणि त्यानंतर तुम्हाला जर कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला पैसे हे चार्ज केले जातात. म्हणजे 14 दिवस तुम्ही फ्रीली यूज करा, 15व्या दिवशी तुम्हाला ते परचेस करावं लागेल. असे जे सॉफ्टवेअर असतात त्याला शेअरवेअर सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर लास्ट जी कॅटेगरी आहे सॉफ्टवेअर्स मधली, तर ज्यामध्ये प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर एका व्यक्तीच्या एका कंपनीच्या मालकीची सगळे मालकी जी आहे ती कंपनीची असते. ज्यामध्ये त्याचा सोर्स कोड जी काही प्रोग्रामिंग असेल ती त्याची प्रायव्हेट प्रोग्रामिंग असते. कुणीही त्या लायसन्सला कुठल्याही त्या लायसन्सला परचेस करू शकतो. जोपर्यंत तुम्ही लायसन्स परचेस करत नाही तोपर्यंत ते सॉफ्टवेअर तुम्हाला कधीही यूज करता येत नाही. नंबर ऑफ युजर्स म्हणजे एका कम्प्युटरवर एक लायसन्स, अशा पद्धतीचे हे लायसन्स या कंपन्या विकत असतात. म्हणजे एका कम्प्युटरवर एक लायसन्स, दुसऱ्या कम्प्युटरवर दुसरं लायसन्स. सो असे लायसन्स अवेलेबल असतात. आणि लायसन्स इज मल्टिपल युजर ऑर सिंगल युजर. एका पीसीवर एक लायसन्स किंवा 4 पीसी म्हणून एक लायसन्स, तर अशा पद्धतीचे लायसन्स हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर अशा सगळ्या सॉफ्टवेअर्सला प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर्स असं म्हटलं जातं. तर यापैकी कुठलेही सॉफ्टवेअर्स तुम्ही यूज करू शकतात अकॉर्डिंग टू युअर फायनान्शियल कंडिशन. परंतु माझा ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला सल्ला असेल की ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि फ्रीवेअर सॉफ्टवेअर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता तुमच्या विषयाशी कन्सर्न किंवा तुमच्या ऍक्टिव्हिटीशी कन्सर्न. तर निश्चितच या सॉफ्टवेअरचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. सो आजच्या या सेशनमध्ये आपलं एवढंच आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. आढाव सर, काही सूचना आहे? हा, एक सेकंड. एक सेकंड. आणि आज तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर एक लिंक मिळेल. त्या लिंकला जाऊन तुम्ही अकाउंट क्रिएट करा. कालचा आणि आजचा या दोघं जे आहेत लाईव्ह लिंक या आज सायंकाळपर्यंत ऍड केल्या जातील त्या अकाउंटला. ठीक आहे, त्याच्या लिंक आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू. तिथेही तुम्ही ते बघू शकता सेशन सगळे. आढाव सर, काही शंका असतील तर तुम्ही क्वेश्चन आन्सर सेक्शन मध्ये ऍड करू शकता. हा सर, आजच्या लेक्चरमध्ये माननीय हेरे सरांनी आपल्याला खूप चांगले मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या बॅच मध्येच मी तुमचं लेक्चर समाविष्ट करून घेतले. तुम्ही बघू शकता मागे माझे स्टुडंट्स उभे आहेत. ते लेक्चर कलोजन होऊ नये म्हणून तुमचंच लेक्चर मी त्यांना फॉरवर्ड करून दिलं. थँक्यू. आमचं पण लेक्चर आज तुम्ही घेतल्याबद्दल आयरे सर. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना मी सूचना देऊ इच्छितो की आपल्याला अटेंडन्स महत्वाची आहे. खूप कमी अटेंडन्स असते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे सर्वांनी लॉग इन फॉर्म भरा, अटेंड करा, एक्झाम द्यायची, फीडबॅक द्यायचा आहे. आज खूप चांगलं लेक्चर घेतलं आहे आयरे सरांनी. सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन बद्दल तुमच्या सर्वचे सर्व डाऊट्स हे क्लिअर झाले असतील असं मी म्हणतो. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये अजूनही त्याच्या पुढचे आपण सेक्शन्स घेणार आहोत. 15 दिवस हे सेक्शन असेच चालू राहणार आहे. रोज काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला भेटणार आहे.
आणि 15 दिवसानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचे कम्प्युटर रिलेटेड किंवा मोबाईल रिलेटेड जे सॉफ्टवेअर रिलेटेड जे पण काही प्रॉब्लेम असतील, एक बेसिक कम्प्युटर रिलेटेडचे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. आपल्याला आयरे सर मराठीमध्ये सांगतायत, खूप चांगल्या पद्धतीने एक पॉइंट ते चांगले एक्सप्लेन करून सांगतात. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकायची गरज आहे. जर 15 दिवस तुम्ही सर्व लेक्चर मन लावून ऐकले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही कम्प्युटर कोर्स परत करण्याची गरज पडणार नाही. तर मी आजच्या लेक्चरसाठी डॉक्टर सतीश आयरे यांना पुनश्च धन्यवाद देतो आणि उद्या सर्वांना वेळेवर जॉईन होण्याची विनंती करतो. आणि आजचं लेक्चर इथेच समाप्त झालं अशी अशी घोषणा करतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू.